नमस्कार, सायलीज किचनमध्ये स्वागत आहे. तर मी आज बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने वडापाव. चला तर रेसिपी पाहू मग. त्यासाठी एका मिक्सर जारमध्ये खूप सारा लसूण, हिरवी मिरची, अद्रक, कोथिंबीर व थोडासा पुदिना, थोडेसे खडे धने घेतले आहेत. सर्व साहित्य मिक्सरमध्ये पाणी न टाकताच बारीक करून घेतले. आता एका कढईमध्ये 2 पळी तेल टाकून घेतले. तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये 1-1.5 चमचा मोहरी टाकली, हिंग टाकले, जिरा, कढीपत्ता, ओवा टाकला थोडासा. आता यामध्ये मी कांदा देखील टाकला आहे बारीक चिरून. तुम्ही टाकला नाही तरी देखील चालेल. आता यामध्ये जे आपण बारीक पेस्ट केली होती हिरवी मिरचीची ती टाकून घेऊ. थोडीशी हळद टाकून घेतली आहे. आता सर्व जिन्नस एकजीव करून छानपैकी परतून घ्यायचे 2-3 मिनटं. आता मी इकडे 5-6 मोठ्या आकाराचे बटाटे शिजून घेतले आहेत, ते टाकून घेऊ. खूप सारी कोथिंबीर देखील टाकली आहे. मीठ टाकून घेऊ चवीनुसार. मीठ टाकल्यानंतर भाजी छानपैकी एकजीव करून घ्यायची व 7-8 मिनिटे चांगली परतून घ्यायची. बटाटा जास्त मॅश केला नाही मी भाजी करताना. चला आता आपण बेसन पीठ कालून घेऊया. 2 वाटी बेसन पीठ, त्यामध्ये थोडे तांदळाचे पीठ, चवीनुसार मीठ व चिमूटभर सोडा टाकला आहे. गुठळ्या न पडता छान अशी स्लरी बनवून घेतली आहे. भाजी मी थंड करायला ठेवली होती. भाजी थंड झाली आहे. आता आपण वडे तयार करून घेऊया. तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही हे वडे बनवू शकता. मी असे गोल करून त्याला चपटा आकार दिला आहे. आपली बटाट्याची भाजी एकदम परफेक्ट झाली आहे, त्यामुळे वड्यांचा आकार देखील छान येत आहे. सर्व वडे मी तयार करून घेतले आहे. आता बेसन पिठामध्ये एक वडा डीप करायचा, दोन्ही बाजूने डीप करून घ्यायचा छानपैकी व गरम तेलामध्ये असा टाकून द्यायचा. मी सर्व असे वडे छानपैकी टाकून घेतले आहे. दोन्ही बाजूने खरपूस असे तेलामध्ये मंद गॅसवर तळून घ्यायचे वडे. खूप टेस्टी झाला आहे वडापाव. तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. जर रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.